नमस्कार, वृषाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण अतिशय पौष्टिक असा नाचणीचा केक बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 कप दूध गरम करून घेतले आहे व ते व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे। त्यात घालूया खजूर। तर इथे मी साधारण 200 ग्रॅम खजूर घेतली आहे व बिया काढून घेतली आहे। कपने मोजले तर साधारण 1 कप खजूर होईल। वही व्यवस्थित आता आपल्याला यात भिजत घालायची आहे। साधारण अर्धा ते 1 तास आपण भिजत घालूया। अंदाजे दूध थंड होईपर्यंत हे आपण बाजूला ठेवूया। आता केकसाठी लागणारा टीन तयार करून घेऊया। इथे मी साजूक तूप घेतले आहे, ते ब्रशने सगळीकडे एकसारखे लावून घेणार आहे व याला बटर पेपर देखील लावून घेणार आहे। पण बटर पेपर नसेल तरी देखील चालेल। त्याकरता थोडेसे असे नाचणीचे पीठ घालून सगळीकडे एकसारखे पसरवून घ्यायचे आहे व बाकीचे जे शिल्लक राहिले आहे ते काढून टाकायचे आहे। तर आता हा आपला केक टीन तयार झाला आहे। तर आता इथे आपली खजूर देखील अगदी व्यवस्थित भिजली आहे। हे आता आपण मिक्सरला काढून घेऊया। याची अशी व्यवस्थित पेस्ट तयार झाली आहे। आता केकसाठी लागणारे बाकीचे जिन्नस आपण चाळून घेऊया। तर इथे मी 1 कप नाचणीचे पीठ घेतले आहे। त्यात घालूया 2 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतली आहे व अर्धा टीस्पून बेकिंग सोडा। हे आता आपण व्यवस्थित चाळून घेऊया। यामुळे केक अतिशय छान हलका होतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता केकसाठी लागणारे चॉकलेट्सचे असे आपण तुकडे कट करून घेऊया। तर इथे मी डार्क कंपाऊंड वापरले आहे। आता हे जे खजूरचे मिश्रण होते ते घेतले आहे। त्यात घालूया साजूक तूप। मी हे तूप वितळून घेतले आहे, परंतु हे थंड आहे, गरम घ्यायचे नाही आहे। आता हे 1/3 कप घेतले आहे, साधारण अर्ध्या कपाला थोडेसे कमी। आता हे यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे जे आपण कोरडे मिश्रण चाळून घेतले होते त्यातील निम्मे घालूया। 2 टप्प्यात आपण थोडे थोडे घालून मिक्स करूया। आता हे व्यवस्थित मिक्स झाले आहे। बाकीचे सर्व मिश्रण यात घालून घेऊया व ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा नाचणीचा केक अतिशय टेस्टी होतो। यात आपण साखर वापरत नाही आहे, गूळ वापरत नाही आहे, तरी देखील हा केक अतिशय टेस्टी व पौष्टिक तयार होतो। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता इथे मी काही अक्रोडचे देखील तुकडे करून घेतले होते, ते देखील घालून घेऊया। तेही साधारण 2 ते 3 टेबलस्पून घेतले होते व जे चॉकलेट कट करून घेतले होते ते देखील घालूया। आता हे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आता जो आपण केक टीन तयार करून घेतला होता त्यात हे मिश्रण घालून घेऊया। मी ओव्हन देखील प्रीहीट करण्यासाठी ठेवले होते। मी 180 डिग्रीला ओव्हन प्रीहीट करून घेतले, साधारण 10 मिनिटे। आता हे बॅटर आपण केक टीनमध्ये घालून घेऊया। आता हे थोडेसे टॅप करून घेतले आहे। यावर घालूया अक्रोडचे तुकडे। त्याचबरोबर हे चॉकलेटचे तुकडे देखील आपण घालून घेऊया। इथे मी हे थोडेसे चोको चिप्स वापरले आहे, परंतु ते ऑप्शनल आहे। आता हा थोडासा टॅप करून घेऊया व आपण बेक करण्यासाठी ठेवून देऊया। आता हा केक व्यवस्थित बेक झाला आहे। साधारण मला 40 ते 45 मिनिटे लागली। थोडाफार टाईम कमी जास्त लागू शकतो। आता हा केक गरम आहे, त्यावर नॅपकिन झाकून ठेवूया व थंड झाल्यानंतर आपण तो कट करूया। तर आता हा केक व्यवस्थित थंड झाला आहे। साईडच्या कडा अशा मोकळ्या करून हा केक आपण टीनमधून काढून घेऊया।
तर आता तुम्ही बघू शकता किती सुंदर हा केक तयार झाला आहे. अतिशय स्पॉन्जी असा हा केक तयार होतो. आता आपण तो कट करूया. तर इथे बघू शकता अतिशय सॉफ्ट असा हा केक तयार होतो. किती व्यवस्थित कट झाला आहे व अगदी जाळीदार हा केक तयार होतो. खूप स्पॉन्जी हा केक तयार होतो व अतिशय टेस्टी होतो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर झाला आहे. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व अशा छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.